पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संपूर्ण शिवसेना यावर काम करते आहे। सगळे शिवसैनिक, पदाधिकारी, जनता यांची मते जाणून घेऊन ही उमेदवारी जाहीर केली आहे। दिल्ली गाठण्यासाठी ही यादी प्रभावी आहे। या यादीतील जास्तीत जास्त शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिल्लीत बसतील। जे 400 पार म्हणत आहेत त्यांनी तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाहीत। निश्चित मी इच्छुक होतो व इच्छा असण्यामध्ये काही वावगे असण्याचे कारण नाही। विरोधी पक्षनेते ही एक महत्त्वाची जबाबदारी मला उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। इच्छा असणे शिवसैनिकाचा अधिकार आहे। व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हित जास्त महत्त्वाचे असते। जोमाने पक्षाचे काम करणार। मेला इलेक्शन आहे, फॉर्म भरायचा मला तर अर्धा आहे, हात लांब आहे। होईल उमेदवारी जाहीर, त्याला काय उमेदवार का शिवसैनिक नाही, शिवसैनिक एक नाही 5 उमेदवार आहेत इच्छुक। त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो। कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही। म्हणून आम्ही सुद्धा बघतोय त्यांचं काय होतं आणि काय नाही। बेस शिवसेनेचं काम आहे तिथं। शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेत असतो, तो कल्याण मतदारसंघात सुद्धा जसाच्या तसा आहे। सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण असं होणार नाही। आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार। कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले, मी असा आहे, मी तसा आहे, हे सगळ्या झूड गोष्टी असतात। एक सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल, सामान्य शिवसैनिक सुद्धा, असं मला वाटतं।